समाजसेवेची खरी ओळख म्हणजे गरजूंच्या आयुष्यात आनंद व आत्मविश्वास निर्माण करणे. याच भावनेतून हातकणंगले येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग सहायता शिबिराला 70 ते 80 दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाभ घेतला. शिबिरामध्ये गरजेनुसार कृत्रिम पाय, कृत्रिम हात, विशेष बूट तसेच पोलिओ कॅलिपर्सतर्फे मोफत वाटप करण्यात आलं. या सहाय्यक साधनांमुळे अनेक दिव्यांग बांधवांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान, डोळ्यातील आनंदाश्रू आणि त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता हा या उपक्रमाचा सर्वात मोठा ठेवा ठरला. या समाजहिताच्या उपक्रमाचं आयोजन हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील आदित्य अरुण पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आलं होतं. हातकणंगले तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सक्षम जीवन जगण्यासाठी आवश्यक मदत मिळावी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी या उद्देशानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी लाभार्थ्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानत अशा सेवाभावी उपक्रमांची गरज अधोरेखित केली आहे. समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारं हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. दुसऱ्यांच्या आयुष्यात उभं राहण्याची ताकद देणं याहून मोठी सेवा नाही. या भावनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण झालं असून लाभार्थ्यांनी दिलेले मनपूर्वक आशीर्वाद हेच पुढील समाजकार्यासाठी सर्वात मोठं बळ असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. यावेळी आदित्य अरुण पाटील, समेत चौगुले, सौरभ मायगोंडा, अभिषेक गिरगोंडा, हर्ष सातकर, प्रेसिडेंट रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर, मिडटाउन फिनिक्स, मयूर धर्मे, मोक्षा भेदा, समाज कल्याण विभाग, हातकणंगलेचे तात्यासाहेब पाटील, गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, किरण कुमार पवार आदी उपस्थित होते.